हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 7. उमा सहाय परमेश्वरम प्रभू त्रिलोचनम नीलकंठम प्रशांतम ध्यात्वा मुनिर्गच्छति भूतयोनी समस्त साक्षी तमसा परस्तात. उमा सहवासी परम ईश्वर प्रभू त्रिनेत्री नीलकंठी प्रशांत चल अचल सृष्टी करता सर्व साक्षी सर्व ज्ञानी आशाचे ध्यान करणारे ऋषीमुनी आत्मब्रह्माला प्राप्त करतात. उमा सहवासी. मागील श्लोकात निर्गुणी अरूप निराकार अव्यक्त अद्भुत अशा परमात्म्याचे ध्यानाबद्दल सांगितले. या श्लोकात सगुण परमात्म्याचे ध्यानाबद्दल सांगितलेले आहे. जसा साधक तशी उपासना करावी लागते. दोन्हीही प्रकारच्या साधकांना परमात्म्याचे दरवाजे खुले आहेत. दोन्ही ठिकाणी जडातून सूक्ष्मात प्रवेश करावा लागतो. निर्गुणी उपासनेत साधक स्वतःच्याच जडदेहाचा उपयोग करून सूक्ष्मात प्रवेश करतो. सगुण उपासनेत जडातून सूक्ष्मात जाण्यासाठी परमात्म्याच्या जडरूपाचा उपयोग करावा लागतो. जडातून सूक्ष्मात प्रवेश करण्यासाठी सेतू तयार करावा लागतो. मात्र त्या सेतूतच गुंतून न बसता त्या सेतूचा त्याग करून पुढे प्रगती करावी लागते. परमात्म्याच्या जडरूपाची उपासना करताना ती वेळ येताच अवास्तव भावना विवश न होता या सगुण उपासनेतून स्वतःला बाहेर काढावे लागते. यासाठी प्रसंगी योगगुरूची मदत घ्यावी लागते. मंदिरातून मठातून स्वामी महाराजांच्या सहवासातून दूर व्हावे लागते. यासाठी उपास्य देवता योग्य विचार करून ठरवावी लागते. येथे उमा सहवासी परम ईश्वर प्रभू असे म्हटलेले आहे. प्रकृती पुरुष आणि प्रकृती या दोन भिन्न नाहीत, त्या एकच आहेत. जेथे पुरुष प्रधान संस्कृती होती तेथे पुरुषाची देवता म्हणून स्थापना झाली. जेथे स्त्री प्रधान संस्कृती होती तेथे प्रकृतीची देवता म्हणून स्थापना झाली. यामुळे दोन्ही ठिकाणी आध्यात्मिक प्रगती अर्ध्या वाटेवरच थबकली. वास्तवात सूक्ष्म पुरुष जड प्रकृतीशिवाय सृष्टीमध्ये व्यक्त होऊ शकत नाही. तसेच जड प्रकृती सूक्ष्म पुरुषाशिवाय जीवित राहू शकत नाही. दोन्हीही एकमेकांना पूरक आहेत. यामुळेच ब्रह्मातून माया निर्माण झाली. मायेशिवाय ब्रह्म प्राप्त करता येत नाही. माया फार मोहक आहे, आकर्षक आहे. या भोगमायेतून भल्या भल्यांची सुटका होत नाही. या मायाजालात ब्रह्माचा विसर होतो. परंतु विवेक आणि संयमाने जर ब्रह्म आणि माया यांचा सुंदर संगम साध्य करता आला तर जीवन परिपूर्ण होते, सफल होते. यामधूनच अर्धनारी नटेश्वर ही शिवाची उपासना सुरू झाली. शिवाचे अर्धे शरीर स्त्रीचे आहे, स्त्रैण आहे, आणि अर्धे शरीर पुरुषाचे आहे. शिवाला उमेची साथ आहे. या विलक्षण देवाने उमा भार्या म्हणून पसंत केली. ब्रह्म आणि माया यांचा संगम झाला म्हणून येथे याला उमा सहवासी असे म्हटले आहे. पुरुषाशिवाय स्त्रीचे आणि स्त्रीशिवाय पुरुषाचे जीवन अशक्य आहे, अपूर्ण आहे. स्त्री आणि पुरुष यांच्या सहवासानेच पूर्णता येते. सहजीवन सुफळ संपूर्ण होते. शिव म्हणजे परम पावित्र्य मांगल्य. परंतु हाच शिव अशुभ कर्म करतो, जगाचा प्रलय करतो, सगळ्यांचा घास घेतो. त्याची उपासना केली असता तो चटकन प्रसन्न होतो आणि भक्त जे मागेल ते देतो. यामुळे कित्येक वेळेला तो स्वतःच अडचणीत आलेला आहे. यामधून सुटका करण्यासाठी त्याला परमशक्तीची विष्णूची मदत घ्यावी लागली आहे. तो फार भोळा आहे. परंतु हा शिव तांडव नृत्य करून भूमंडळ हादरवून डळमळवून विध्वंस करतो. शिव सदा सर्वदा मिटल्या डोळ्यांनी ध्यान लावून बसलेला असतो. तपश्चर्या करणाऱ्यांना हा कोणतेही वरदान देतो. परंतु तिसरा डोळा उघडून हाच शिव भस्मही करतो. तो भरभरून देतो. तोच क्रूरपणे हिरावूनही घेतो. सकारात्मक आणि नकारात्मक यांचा संगम महाविलक्षण आहे. सहजासहजी न पटणारा आहे. या उपनिषदात याचा उपयोग केलेला आहे. आध्यात्मिक साधकांसाठी हे प्रतीक आहे आणि ते महाअद्भुत आहे, समजून घेण्यासारखे आहे.
परम ईश्वर प्रभू त्रिनेत्री. मूळ शक्ती एकच आहे. सकारात्मक आणि नकारात्मक, शुभ आणि अशुभ, सज्जन आणि दुर्जन इत्यादी हा ती शक्ती वापरण्याचा खेळ आहे, वापरणाऱ्याचा खेळ आहे. हा विश्वखेळ एक प्रभुलीला म्हणून स्वीकारला तर जीवन एक सहज सुंदर संगीत होते. त्यासाठी जीवनाला साक्षी राहता आले पाहिजे. यामधूनच या दोहोच्या पलीकडे निघून जाता आले पाहिजे. आपला जन्म ही प्रभूची कृपा आहे, देणगी आहे. आपण स्वतः जन्म घेऊ शकत नाही. तो काही आपला हक्क नाही. जन्म देऊन आपल्याला या सुंदर आणि विलोभनीय अशा सृष्टीचा आस्वाद घ्यायला त्या परमशक्तीकडून संधी मिळाली, ही त्याची मेहरबानी आहे. याचा आनंद साजरा करावा. क्षुल्लक व्यवहारात, हिशोबात त्यामुळे कटकटी निर्माण करून त्यात हे अति दुर्मिळ असे जीवन वाया घालवू नये. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण दुर्मिळ आहे आणि म्हणून महत्त्वाचा आहे. जन्माला येताना आपण काहीही घेऊन आलेलो नव्हतो. जाताना येथून काहीही घेऊन जाता येत नाही. मग मधल्या काळात जीवित राहण्यापुरते मिळवले की खूप झाले. त्यात आयुष्य किती बरबटवायचे. जीवन देण्यामागे त्या प्रभू विभूचा हाच उद्देश असता तर त्याने कमावलेले जन्मोजन्मी बरोबर बाळगण्याचीही परवानगी देऊन तशी सोयही केली असती. आपल्याला दिलेल्या शक्तीतून भक्तीने मुक्ती मिळवता आली पाहिजे. त्यासाठीच सकारात्मक देऊन नकारात्मकही दिले आहे. भौतिक जीवनात दोन्हीही उपयुक्त आहेत. योग्य तेवढेच नकारात्मक वापरून उरलेले शक्तीने दूर सारता आले पाहिजे. सकारात्मकाचा सदुपयोग करता आला पाहिजे. सकारात्मक आणि नकारात्मक याची बेरीज शून्य करता आली पाहिजे. त्या शून्यातूनच पूर्णता मिळवता आली पाहिजे. नकारात्मक दूर सारून सकारात्मक शक्तीने परमात्मा प्राप्त करता आला पाहिजे. यासाठी येथे शिवाचा त्रिनेत्री रूपक म्हणून उपयोग केलेला आहे. शिवाचा तिसरा डोळा दोन्ही डोळ्यांच्या वर 2 भुवयांच्या मध्यभागी आहे. येथे सप्तचक्रांपैकी आज्ञाचक्र असते. या तिसऱ्या डोळ्यात महाविलक्षण शक्ती आहे. ही शक्ती इतकी तेजस्वी आहे की तिसऱ्या डोळ्याने समोरील वस्तूचे भस्म होते. येथे आज्ञाचक्र आहे. तेथपर्यंत कुंडलिनी शक्ती प्रज्वलित झाली तर ती 7व्या सहस्राकार चक्रात पोहोचते आणि आपल्याला ध्यान समाधी लागते आणि त्या योगे साक्षात्कार प्राप्त होतो. शक्तीचा दुहेरी उपयोग करावा. भौतिक जीवन जगावे, आपले रक्षण करावे आणि त्याचबरोबर साक्षात्कारीही व्हावे. तिसरा डोळा आज्ञाचक्र प्रज्वलित करायला अनेक योगसाधना उपलब्ध आहेत. योग गुरूच्या मार्गदर्शनाने त्यांची उपासना करावी. परमात्म स्वरूप व्हावे. आपले हे छोटेसे जीवन समृद्ध करावे. नीलकंठी प्रशांत. देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनातून अनेक रत्ने प्राप्त झाली. त्यात विषही प्राप्त झाले. देव आणि दानव दोघेही त्याचा स्वीकार करायला पुढे आले नाहीत. या विषाचे काय करावे ते कोणाला समजेना. तेव्हा शिव पुढे झाला. त्याने ते विष प्राशन केले. त्यावेळी उमेने ते विष शिवाच्या कंठातच थांबवून धरले. कंठाखाली जाऊ दिले नाही. त्यामुळे शिवाचा कंठ निळा झाला. शिवाला नीलकंठी असे नाव मिळाले. आपला कंठ धड आणि डोके यांच्यामध्ये आहे. कंठात स्वरयंत्र आहे. यामधूनच श्वास आत बाहेर होत असतो. कंठ दाबला तर श्वास घेता येत नाही. कंठातून बोली भाषेतून आपण व्यक्त होतो. आपल्या जीवनात अनेक चांगले आणि कटू प्रसंग येतात. काही वेळा आपल्या सभ्यपणाची कसोटी लागते. अनेक वेळी हे विष समान कटू आपल्या कंठातून व्यक्त होते. त्यातच आपल्याला चंद्रापेक्षा त्यावरील डागाबद्दलच बोलायला आवडते. कंठाखाली अंतःकरण आहे आणि वर बुद्धी स्मृती मन आहे. जर केवळ बुद्धी स्मृती मन यांचाच वापर करून आपण व्यक्त झालो तर भौतिक भोगमायेतून सुटका होणे महाकठीण आहे. कारण त्यावेळी त्या व्यक्तपणात कंठातील विष भिनलेले असेल. याऐवजी जर आपण बुद्धी स्मृती मन यांचे विचार अंतःकरणात पाझरवले तर ते हलाहल विष अंतःकरणातील अंशात्म्यामुळे, त्या अमृताच्या स्पर्शामुळे अमृता समान होईल. आपले व्यक्त होण्यात अंशात्म्याची प्रेरणा असेल. आपल्याकडून ब्रह्माचरण होईल. मग चंद्रावरील डागाची आवश्यक तेवढीच दखल घेऊन आपण चंद्राबद्दल व्यक्त होऊ. कंठातील भौतिक विष अमृता समान होण्यासाठी सत्संग करावा.
ओम तत्सत्वमसी हा या महामंत्राचा जप अखंड करत असावे. त्या योगे जीवात्मा सजग होईल. सर्वामुखी मंगल बोल मुखातून येतील. याचा अर्थ विष किंवा कटू आपल्याला आकलन होणार नाही असे नाही, तर आपण त्याची योग्य तेवढीच दखल घेऊ. जीवनाला साक्षी राहू. आपण प्रशांत होऊ. प्रशांत म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीचा मिलाफ करून आपण संत होऊ, संतुलित होऊ. संत याचा अर्थ संतुलित असा आहे. संतुलित म्हणजे कोणत्याही टोकाचे जीवन न जगता आपण सर्वाला साक्षी राहून जीवन जगू. जीवनाबद्दल अवास्तव अपेक्षा न ठेवता वास्तवाचे भान राखून स्वकष्टाने स्वकर्माने मिळवण्यातील आनंद घेऊ. बुद्धी, स्मृती, मन यांचे राग म्हणजे भावभावना आणि अंतःकरणातील वैराग्य यांच्या संगमाने वितरागी हो. चल अचल सृष्टीकर्ता, सर्व साक्षी, सर्व ज्ञानी, उमा सहवासी, परमेश्वर, प्रभू, त्रिनेत्री, नीलकंठ, प्रशांत अशा परमात्म्याची आपण शिवाच्या रूपकातून ओळख करून घेतली. आपले जीवन ब्रह्म आणि माया असे जोड आहे. जड आणि सूक्ष्म अशा दोहोमधून सेतू पार करून पलीकडे निघून जायचे आहे. केवळ स्थिती प्राप्त करायची आहे. परम ईश्वर स्वरूप प्रभू रूप व्हायचे आहे. भौतिक हालाहल विष अमृता समान करायचे आहे. जीवनाला साक्षी राहून प्रशांत संतुलित व्हायचे आहे. सृष्टी चल सजीव निर्जीव असा भेद न करता सर्वाला साक्षी राहायचे आहे. सर्वज्ञानी म्हणजे भौतिक अज्ञानाचा काळोख करून आत्मज्ञान प्राप्त करायचे आहे. द्वैताच्या अतीत जायचे आहे. आशाचे ध्यान करणारे ऋषीमुनी आत्मब्रह्माला प्राप्त करतात. अशा प्रकारे त्या शिवाचे ध्यान करून ऋषीमुनी आत्मब्रह्माला प्राप्त होतात, साक्षात्कारित होतात, मुक्त होतात. पुरुष आणि स्त्री या द्वैताच्या अतीत अद्वैत आहे. देह आणि अंतःकरण या पलीकडे परमचैतन्य आहे. तेथे त्या सर्वसाक्षी सर्वज्ञानी योगेश्वराचे परमधाम कैवल्यधाम आहे. जीवनाचा तोच अंतिम थांबा आहे. हरिओम.